नमस्कार, महाई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण आहोत सध्या मोशी बोराडेवाडी परिसरामध्ये. या ठिकाणी सध्या आपल्याला सर्वांना माहितीच आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू असताना वेगवेगळ्या प्रभागांमध्ये त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि मोशी बोराडेवाडी परिसरातील अत्यंत जुनी आणि सर्वात जुन्या सोसायट्यांपैकी सर्वात मोठ्या सोसायट्यांपैकी एक असलेली रिव्हर रेसिडेन्सी, ज्याच्या प्रवेशद्वारावरती आता आपण आहोत. या ठिकाणी रिव्हर रेसिडेन्सीमध्ये राहणारे काही नागरिक, काही सहकारी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नक्की एक सोसायटी धारक म्हणून त्यांच्या काय भावना आहेत आणि या निवडणुकीच्या एकूण वातावरणामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्ते. रिव्हर रेसिडेन्सी ही मला वाटतं या परिसरातली सर्वात जुनी अशी सोसायटी असेल. किती रहिवासी इथं आहेत? तर इथं आता फेज 1, फेज 2 आणि फेज 3 असे 3 विभाग आहे. तर आमच्या फेज 1, फेज 2 याच्यामध्ये 1344 सदनिका आहे, म्हणजे 1344 फ्लॅट या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर फेज 3 जर बघितलं तर आपण बाजूला एक फेज 3 आहे, तर तिथं जवळपास 450 सदनिका आहे. तिथं जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 550 ते 600 लोक त्या ठिकाणी राहतात. आणि इथं जवळपास जर बघितलं तर 1344, तर साधारणतः या ठिकाणी 1 ते 1.5 हजार म्हणजे 2000च्या जवळपास लोकसंख्या इथे या परिसरामध्ये राहते. या म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमच्याशी चर्चा करत असताना एक सोसायटी धारक म्हणून परिसराच्या समस्या काय आहेत किंवा या परिसरामध्ये कशा प्रकारची डेव्हलपमेंट झाली आहे, तुम्ही जेव्हापासून या ठिकाणी राहायला आलात काळामधली परिस्थिती काय होती आणि आज ज्या वेळेस आपण या निवडणुकीला सामोरं जातोय आता काय परिस्थिती आहे, काय सांगा? हे बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की या परिसरामध्ये जेव्हा आम्ही राहायला आलो तर या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था होती. तर आपण बघू शकता हा रस्ता आज आपल्याला म्हणजे इथून जाताना आपल्या लक्षात येईल की रस्त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खड्डा नाही. आपण जर रस्त्याने येतो तर कोणत्याही प्रकारची इथं रहदारीची किंवा ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी येत नाही. आणि आपल्याला पहिल्यांदी ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही आलो तर त्यावेळेस खूप दयनीय परिस्थिती तर होतीच, पण इथपर्यंत यायला म्हणजे खूप पराकष्ट कराव्या लागायच्या. परंतु आता जर यायचं असेल तर आम्ही काही जो इथून तर आम्हाला दीपक स्वीट पर्यंतचा जो रस्ता आहे, काही अंतर साधारणतः 900 मीटरचा रस्ता आहे, इथून तिथपर्यंत जायला आम्हाला 10 ते 15 मिनिटं लागायची. अशी परिस्थिती होती. पण आता ती परिस्थिती सुधारली, रस्ता चांगला झालेला आहे. रस्त्यांची कामं झालीत असं तुम्ही म्हणताय? नक्कीच. इतर ज्या समस्या आहेत, समजा कचऱ्याचा प्रश्न आहे किंवा इतर डेव्हलपमेंटचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल काय कामं झाली? तर हे बघा, डेव्हलपमेंटच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो होता आमच्याकडे पाण्याचा प्रश्न होता. तर पाण्याचा प्रश्न म्हणजे हा खूप मोठा, कारण की लोकसंख्या जास्त आहे, जास्त प्रमाणात पाणी लागतं. तर ज्या वेळेस आम्ही वारंवार डिमांड केली होती आदरणीय महेशदादा लांडगे साहेबांना की दादा, आम्ही त्यांना पण सांगितलं. त्याच्यानंतर आपल्या विभागातील जे काही नगरसेवक आहेत त्यांना पण आम्ही समस्या मांडली होती की पाण्याचा प्रश्न आमच्या इथं खूप मोठा आहे, आम्हाला करोडो रुपये पाण्यावरती हे खर्च करावे लागत आहे. तर आदरणीय दादा तसेच इथले जे काही आत्ताचे नगरसेवक, भावी माजी नगरसेवक प्लस भावी नगरसेवक यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. तर मदत कशा प्रकारची केली की आम्ही ज्यावेळेस दादांना सांगितलं, दादांनी नक्कीच भामा आसखेडचं जे पाणी होतं, भामा आसखेडचं दादांनी 268 MLD पाणी मंजूर करून आणलं. आणि 268 MLD पाणी मंजूर करून आणल्यानंतर 100 MLD पाणी हे आपल्या चिखली मोशी जिथं प्रक्रिया विभाग आहे तिथून ते प्रक्रिया करून आमच्या सोसायटी धारकांना दिलं जातं. म्हणजे ह्यामुळे काही प्रमाणात नक्कीच आमचा पाण्याचा प्रश्न नक्कीच निकाली निघालेला आहे. परंतु आम्हाला अजून एक अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये आपले जे काही भावी नगरसेवक आहे तर यांच्याकडून एक अपेक्षा आहे की 168 MLD जे पाणी उरलेलं आहे, आपण ज्याप्रमाणे 100 MLD खूप पराकाष्ठा करून आणलं तर 168 MLD पाणी आहे, ते उरलेलं पाणी पण आपण जर आणलं तर आमच्या परिसरात ज्या काही लगत सोसायटी आहे त्यांचा पाण्याचा प्रश्न नक्कीच निकाली निघणार. हा पाण्याचा प्रश्न कोण सोडवू शकतं आत्ताच्या घडीला असं तुम्हाला वाटतंय? या भागामध्ये तुमच्या इथं भाजपचेही 4 नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत, राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत, तर नक्की हा प्रश्न कोण सोडवू शकतं? तर मी एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगतो की केंद्रात सरकार बीजेपीचं आहे, राज्यात सरकार बीजेपीचं आहे. आणि जर इथं या
खालच्या ज्या काही लोकल एरिया महानगरपालिकेमध्ये जर सरकार बीजेपीचं नसेल तर माझ्या माहितीप्रमाणे ही समस्या सुटणार नाही. राज्य पातळीवरती निर्णय होणारे विषय ते आहेत आणि पाण्याचा प्रश्न हा सुद्धा बहुतांशी राज्य पातळीवरचा आहे. तर जर या ठिकाणी तुमचं असं म्हणणं आहे की इतर कुणाची सत्ता आली तर ती अडचण निर्माण होईल. 100% अडचण निर्माण होईल आणि आमच्या समस्या ह्या सुटणार नाही आणि याची आम्हाला पुरेपूर खात्री आहे. कारण की कसं तर तुम्हाला सांगतो की आपण जेवण हाताने करतो, सरळ हाताने एकदम इझी जाईल, पण जर आपण या हाताने खायला गेलो तर थोडेसे नक्कीच अडचण निर्माण होईल आणि आमच्या समस्या सुटणार नाही. बरोबर. त्याकरता आमची अपेक्षा आहे, आमची डिमांड आहे का बीजेपी जे नगरसेवक आहे हेच आमच्या समस्या सोडू शकतात. बीजेपीचे इथले जे स्थानिक नेतृत्व आहे म्हणजे आमदार आहेत भोसरी विधानसभेचे महेश लांडगे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या प्रभागामधून सध्या कोण कोण इच्छुक आहे? तर बीजेपीचं जर कॅन्डिडेट झालं जे आमच्याकडे रोज कंटिन्यू येणारे जे नेतृत्व आहे, सगळ्यात महत्वाचं नेतृत्व म्हणजे राहुल दादा जाधव. कोणतीही समस्या आम्ही एक फोन प्रॉब्लेम सॉल्व्ह अशी समस्या कोणती घेऊन जावं राहुल दादा जाधव साहेबांनी, कारण साहेब नक्कीच मानायला आवडेल, कारण की त्यांनी कोणतीही समस्या आमची जाणून घेऊ त्या प्रश्नावरती मार्ग काढलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं नेतृत्व आमच्या समक्ष येतं ते म्हणजे निलेश शेठ बोराटे यांच्या पत्नी सुजाताताई बोराटे यांनी कधी आम्ही प्रश्न मांडलाय आणि त्यांनी कधी प्रश्नाचा आमचा सॉल्व्ह नाही केला. कारण की आधार कार्ड असो कोणकोणत्या वेगवेगळ्या सुविधा असो आमच्यापर्यंत त्या पोहोचवलेल्या आहे, त्याचं निराकरण केलेलं आहे. त्याच्यानंतर निखिल दादा बोराडे यांनी पण जो काही त्यांनी वेगवेगळे आमचे बूथ तिथं कॅम्पेन घेतलं. प्रत्येक ज्या लोकांच्या आधार कार्ड नव्हतं, रेशन कार्ड नव्हतं, नंतर त्याच्यानंतर वोटिंग नव्हतं, त्यांनी वोटिंग पण हे करून घेतलेलं आहे आणि वेळोवेळी आम्ही ज्या काही समस्या मांडल्या त्या नक्कीच त्यांनी सोडवलेल्या. आणि त्याच्यानंतर चौथं सारिकाताई बोराडे या टाटा मोटरच्या अतिशय उत्कृष्ट यांनी मागच्या वेळेस मागच्या टर्मला त्या नगरसेविका होत्या, त्यांनी आमचे प्रश्न चांगल्या प्रकारे हाताळले आणि त्याच्यावरती मार्ग काढलेला आहे. त्याच्यामुळे हे जे काही नगरसेवक आहे हे एकदम ग्रॅज्युएट तर आहेच आणि उच्च शिक्षित पण आहेत. आणि सिल्वर महापौर राहुलदादा जाधव यांच्याबद्दल सांगायचं झालं तर जनसंपर्क होता का त्यांचा? खूप जनसंपर्क, कधी प्रश्न आम्हाला आला तरी त्यांनी ते जनसंपर्क तर होताच, पण प्रश्न निकाली काढलेले असं नाही. राहुल दादा यांच्या मार्फत आमच्या बऱ्याचशा समस्या सुटलेल्या आहे. बरं, आमच्या नागरिकांच्या इथल्याच नाही परंतु बाहेरचे नागरिक जे काही समजा आम्ही दुसऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी त्यांच्याकडे गेलो तरी त्याही प्रश्न त्यांनी सोडलेला आहे. अशा प्रकारची त्यांची मदत आम्हाला खूप झाली. तुम्ही मदत झाली असं म्हणताय दादा, तुम्ही सांगा नक्की या परिसरामध्ये लोकांच्या म्हणजे सोसायटी धारक म्हणून तुमच्या कायम संपर्कात असणारे, तुमची कामं करणारे असे कोण उमेदवार आहेत आणि तुम्हाला काय वाटतं निवडणुकीत कुणाची हवा असेल? नमस्कार, माझं नाव राहुल राजपूत, मी रिव्हर रेसिडेन्सीचा सेक्रेटरी आहे. आता एवढ्या दिवसामध्ये म्हणजे खूप वर्षापासून आम्ही बघतोय का जसं आमचे सहकारी मनोजजी बोलले, एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व म्हणजे राहुल दादा जाधव त्यांचा एक असं नेतृत्व आहेत ना ते की तुम्ही त्यांना आम्ही खूप लोकांना बघितलंय की आता आमच्या एक 2 आठवड्यामागे एक आमच्या इथे डेथ झाली होती आणि ते वयस्कर माणूस होते आणि त्यांना म्हणजे थोडा अडचण येत होती की बाबा त्यांचं म्हणणं होतं की आमचे वडील खूपच आता त्यांची कंडिशन आहे का त्यांची पोस्टमॉर्टम झालं पाहिजे. रात्री 3 वाजता त्यांनी दादांना फोन केला आणि राहुल दादांनी एका कॉलमध्ये त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. तर जे संबंधित अधिकारी असतील त्यांच्याशी बोलून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं. म्हणजे आता तुम्हीच विचार करा की मग ते एकदम तळागाळातले नेतृत्व आहेत आमचे. मग एका हाकेवर ते आमच्यासाठी कधी उभे असतात आणि आमच्यासाठी म्हणून त्यांच्यासाठी खूप रिस्पेक्ट आहे राहुल दादांसाठी. सर तुम्ही सांगा, एक सोसायटी धारक म्हणून या भागामध्ये तुम्ही किती वर्षांपासून वास्तव्य करता? ओके, तर मी विशाल कुलकर्णी, सध्या मी फेडरेशनचा ट्रेझरर म्हणून काम करत आहे. आणि राहायचा प्रश्न काढला तर मी 2011ला फ्लॅट बुक केलेला आहे. बुक करताना आम्हाला पायवाट होती, दगडाधोंड्याच्या वाटेने आम्हाला यावं लागायचं. त्यावेळेस आमच्या आईवडिलांचे आम्ही बोलले पण खाल्लेले. काय इथं फ्लॅट का बुक केला? इथे का फ्लॅट बुक केला, आपण कुठे काय आढळण्यात जाऊन राहणार आहे का, आपलं गावाचं घर काय कमी आहे का? मी म्हणलं नाही, हा एरिया सुधारणार आहे. 11 नंतर आम्हाला परमिशन भेटलं 13ला. त्यावेळेस पण कंडिशन तशीच होती. पण त्या काळापासून 2013 पासून ते आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे मेन राहुलदादा जाधव, त्यावेळेस ते पहिल्या काळात मनसेकडे होते, तेव्हापासून ते या एरियामध्ये सक्षमपणे काम करतात. एक कॉल
प्रॉब्लेम प्रॉब्लेम सॉल्व्ह जसं बोलले तर त्याला खरंच आहे ते. हेच नाही सर, 13ची गोष्ट सांगत नाहीये, 14चा घ्या. आणि मुख्य म्हणजे कोरोना काळामध्ये काही नेते घरी बसले होते, मास्क लावून घरी फक्त फेसबुक किंवा कॉलवरती असणारे दर्शन होत आहे. स्वतः सक्षमपणे इथं उभं राहून घरातल्या आजारी व्यक्तीला स्वतः कॉट बुक करून, जे कॉट मिळत नव्हते अरेंजमेंट करून देऊन त्यावेळेस खूप सपोर्ट केलेला आहे. त्यांचा खूप धन्यवाद. आम्ही पूर्ण रिव्हर्स करतो.